विद्यार्थी मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दुपारच्या वेळेस आपण सर्व मंडळी घरी राहतो. बाहेर उन्हात कोणीही फिरत नाही, सर्व घरी आराम करतात. आणि आराम करत असताना आपण चुपचाप आराम करत नाही. आपण AC लावतो, आपण घरात कूलर लावतो, आपण फ्रीज लावतो, आपण मोबाईल चार्जिंगला लावतो, आपण TV पाहतो, आपण ओव्हन लावतो, आपण शेगडी लावतो. आपण सर्व वस्तू घरातल्या ह्या सुरू करत असतो. आणि या सगळ्या गोष्टी जर घरातल्या एकाच वेळेस सुरू केल्या तर त्यापासून एक खूप मोठी गोष्ट होऊ शकते. ओळखा बरं कुठली गोष्ट? बघा, तुम्हाला मागे दिसत असेल नाव. यस, ओव्हरलोडिंग. त्याला काय म्हटलेलं आहे? ओव्हरलोडिंग. जर एकाच वेळेस घरातील आपल्या इलेक्ट्रिकल सर्किटमधील सर्व वस्तू आपण जर सुरू केल्या तर ओव्हरलोडिंग होऊ शकते. ओव्हरलोडिंगला सायंटिफिक भाषेमध्ये काय म्हटलं आहे बघा? ओव्हरलोडिंग ऑकर्स व्हेन टू मेनी इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आर कनेक्टेड टू वन सर्किट. एकाच सर्किटमध्ये अशा खूप सगळ्या पिना लावल्या आणि सर्व वस्तू घरातल्या एकाच वेळेस सुरू केल्या तर होणार काय? ओव्हरलोडिंग. मग ओव्हरलोडिंगमध्ये काय होईल सर? तर बघा, एक्सेसिव्ह करंट फ्लो. एकाच वेळेस सगळ्या वस्तू जर लावल्या तर या सर्किटमध्ये एक्सेसिव्ह अतिरिक्त करंट फ्लो होईल. आणि जास्त करंट फ्लो झाला तर तुम्हाला माहीतच आहे वायर काय होणार आहे? वायर बिकम्स हॉट. वायर गरम होईल. वायर एवढं गरम होईल की त्या ठिकाणी जे आपले अप्लायन्सेस आहेत हे अप्लायन्सेस त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट त्यांच्यामध्ये होऊ शकते. अप्लायन्सेस डॅमेज होऊ शकतात. घराला आपल्या आगही लागू शकते. आणि बऱ्याच ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत आणि घडतसुद्धा आहेत. मग या ओव्हरलोडिंगपासून जर आपल्याला आपल्या वस्तू वाचवायच्या असतील, आपल्या घराला वाचवायचा असेल, आपला जीव वाचवायचा असेल तर त्यासाठी एकाच वेळेस सर्व अशा वस्तू एकाच वेळेस यूज करणे टाळावे. त्याचबरोबर आपल्या सर्किटमध्ये फ्यूजसुद्धा असले पाहिजे, MCB असल्या पाहिजे. म्हणजे जास्त लोड आला किंवा काही एक्सेसिव्ह करंट आला तर त्या फ्यूज वायर ब्रेक होतील आणि त्या ठिकाणी MCB खाली पडतील आणि आपलं जे अप्लायन्सेस आहेत हे नक्की वाचतील. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हा ओव्हरलोडिंग पॉईंट आहे. आता याच्यावर आधारित एक प्रश्न आहे, त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचं आहे. बघा, प्रश्न असा आहे, व्हॉट इज द मेन कॉज ऑफ ओव्हरलोडिंग इन अन इलेक्ट्रिक सर्किट? काय कारण आहे ओव्हरलोडिंगचं? ऑप्शन नंबर ए, युजिंग ऑनली वन अप्लायन्सेस. फक्त एकच अप्लायन्स वापरला तर ओव्हरलोडिंग होईल. ऑप्शन नंबर बी म्हणतो आहे कनेक्टिंग टू मेनी अप्लायन्सेस टू वन सर्किट. एका सर्किटमध्ये खूप सगळे अप्लायन्सेस लावले. पॉईंट नंबर बी सांगतो आहे. पॉईंट नंबर सीचं म्हणणं असं आहे स्विचिंग ऑफ ऑल अप्लायन्सेस. सगळे अप्लायन्सेस आपण जर स्विच केले, बंद केले तर त्या ठिकाणी ओव्हरलोडिंग होईल. आणि ऑप्शन नंबर डी म्हणतोय युजिंग अ फ्यूज. फ्यूज वापरला तर ओव्हरलोडिंग होईल. असे हे 4 ऑप्शन आहेत. चारहीपैकी बरोबर उत्तर कोणतं, करेक्ट ऑप्शन कोणतं, ते ऑप्शन नंबर किंवा ते ॲन्सर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. ज्याचं उत्तर बरोबर येईल त्याचे नावं मी पुढील व्हिडिओमध्ये या ठिकाणी घोषित करणार आहे. चला तर मग हा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि या प्रश्नाचे उत्तर मला कमेंटमध्ये द्या.